चला तर मुलांनो, चला आता आपला तिसरा प्रश्न जो आहे कवितांवर आधारित, त्यातल्या 2 कविता आपण बघितलेल्या आहेत. आता आपण बघूयात तिसरी कविता. तिसरी कविता आहे आपली यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे हळूहळू तुम्ही मरू लागता असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर आहे की नाही? तर हे कशा प्रकारे होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का मुलांनो, की आपण निष्क्रिय बसलो तर आपण जगतो आहे? नाही. आपण सतत काही ना काही आत्मसात केलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे तर आपण जगतोय याची लोकांना जाणीव होईल. बरोबर की नाही? एखादा मुलगा खूपच खोडकर असतो, त्याला काय म्हणतात लोक, अरे ते हा खूपच खोडकर आहे, याचं असणं नसणं सारखं नसणं वाटत, याचं असणं हा असला तरी त्रास आहे, नसला तरी त्रास आहे, असंही होऊन जातं. पण तसंही नाही झालं पाहिजे आणि असंही नाही झालं पाहिजे, बॅलन्सिंग असलं पाहिजे दोन्ही गोष्टींमध्ये. बरोबर आहे की नाही? तर आपल्या जगण्याचा कसं आपण करू शकतो उपयोग, किंवा आपण कसं चांगलं जगू शकतो आणि कशा प्रकारे आपण आहोत याची जाणीव करून देऊ शकतो, याच्यावर बेस आपली ही कविता आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. ओके. याचे पोएम लिहिलेली आहे पॅब्लो नेरुडा. कवी कोण आहे याचे? पॅब्लो नेरुडा. तर आता याच्यामध्ये बेस्ट कसं आहे बघा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. बरोबर आहे? पहिली लाईन बघा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल म्हणजे तुम्ही सतत प्रवास केला नाही. इफ यू डू नॉट रीड, तुम्ही वाचन केलं नाही. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, जीवनात येणाऱ्या गोष्टींचा आस्वाद, याचा अर्थ शब्दशः नाही घ्यायचा आहे. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड म्हणजे आवाज, आणि लाईफ म्हणजे जगणं, आयुष्य, जगण्याचा आवाज असं आपण म्हणू का? नाही. अलंकारिकरित्या आपण बघू की जीवनात जे घडतं आहे त्याच्याकडे तुमचा पाहण्याचा विचार जो आहे, तुमच्याकडे त्याच्याकडे बघण्याची जी वृत्ती आहे ती जर चांगली असली, त्याचे विचार जर चांगले असले, त्याचा जर तुम्हाला अर्थ कळत असला जीवनाचा, तर आणि इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, स्वतःचं जर तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट नाही केलं, स्वतःचं कौतुक नाही केलं, स्वतःच्या गुणांना वाव नाही दिला, तर तुम्ही हळूहळू डाईंग स्लोली, संपण्याच्या दृष्टी, डाईंग म्हणजे प्रत्यक्ष मेलच पाहिजे असं नाही, डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही संपण्याच्या मार्गावर असता. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर, हॅपी विथ युअर ओन ॲबिलिटीज, हॅपी विथ युअर सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान जोपर्यंत तुमचा आहे, वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, जेव्हा तुमचा स्वाभिमान मारून टाकता तुम्ही, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, तुम्ही दुसऱ्यांची मदत घेण्यापासून कचरता, दुसऱ्यांना काही विचारण्यापासून कचरता, मदत घेण्यापासून कचरता म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना अप्रोच व्हायला कचरता. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही संपण्याच्या मार्गावर असता. म्हणजे आता यांनी ते काय म्हटलंय बघा, वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम म्हणजे आपण स्वाभिमान मारून टाकतो. जसं एखादी व्यक्ती असते, तिला खूप काहीतरी बोलायची सवय असते, ती समोरचा लहान मोठा काही बघत नाही. बरोबर? आणि आपण ऐकतच असतो. मग त्यावेळेस काय होतं की आपण आपला स्वाभिमान मारून टाकतो. त्या व्यक्तीला जोपर्यंत तिची चूक कधी दाखवणार नाही तोपर्यंत त्याला कळणार नाही की आपण हे जे बोलतोय समोरच्याला हे त्याला लागू पडतं आहे की नाही. असं नाही झालं पाहिजे ना बाळांनो. म्हणून स्वाभिमान तर जपला पाहिजे, अभिमान तर केला नाही पाहिजे. म्हणजेच काय म्हणते आपली आई नेहमी, अभिमान करू नको पण स्वाभिमान सोडू नको. म्हणजे देर इज अ थीन लाईन, एक अशी छोटीशी बारीक अशी रेष असते स्वाभिमान आणि अभिमानमध्ये. तेव्हा ती जपून आपल्याला आयुष्य जगायचं असतं. स्वाभिमान सोडायचा नाही आणि अभिमान करायचा नाही. कारण मनुष्य जो अभिमानात गेला तो नेहमी संपण्याच्या मार्गावर आहे असंच म्हणतात. जे आपले आजी आजोबा मोठे लोक आहेत की नाही घरातले, ते असंच सांगतात आपल्याला, जास्ती अभिमान करू नको, हा स्वतःच्या गर्व करू नको. अभिमान म्हणजे तुम्हाला सायमल्टेनियसली सिमिलर वर्ड बघा, गर्व म्हणतात. गर्वाचे घर नेहमी रिकामे, माहित आहे ना मराठीची म्हण, तसं असतं ते. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, एकाच मार्गावर तुम्ही जात असाल. आणि स्लेव म्हणजे काय? गुलाम. हॅबिट्स, तुमच्या ज्या सवयी आहेत त्यांचे जर तुम्ही गुलाम झालात,
वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, एकाच मार्गावर, रुटीन ऑफ द लाईफ, तेच ते रोज उठायचं आपलं, तेच करायचं नाही. त्याच्यात काहीतरी चेंज असला पाहिजे, जेणेकरून आपण जगतोय, प्रसन्न चित्ताने जगतोय हे दिसलं पाहिजे. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुमचं जर रुटीन आहे, दिनक्रम जो आहे, रुटीन आहे, एकच एक, तो चेंज झाला पाहिजे. आपण म्हणत नाही का, मला आता खूप बोर झालं बा अभ्यास करून करून. परीक्षेच्या दिवसांमध्ये प्रत्येक मुले बोलतं बरं का, तुम्हीच नाही, मी पण बोलते कधी कधी की आता मला हे वाचून वाचून खूप बोर झालं, मला आता बाहेर जावंसं वाटते ना मज्जा, की हे चेंज झालं. तर बाबा म्हणतात अभ्यास कर, 10वीचा आहे अभ्यास कर असं. पण त्याच्यातनं जर बाबांनी कधी आपल्याला असं म्हटलं की चला आज आपण बाहेर जाऊ, आज थोडा अभ्यास लवकर कर, आपण बाहेर जाऊया, रुटीन चेंज झाला, फ्रेश होतो बघा मूड, होतो की नाही. तसं इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही जर तुमचं रुटीन बदललं नाही तर तुम्ही डाईंग स्लोली, तुम्ही नाशाकडे जात आहात. तुमचं ते त्यातला जो रस आहे तो नाशाकडे जातोय. तुम्ही नाशाकडे म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही मरणाकडे जाताय असं नाही, त्यातला तुमचा रस कमी होतोय. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, एकच एक पांढरा रंग, एकच एक काळा रंग, असं जर जगात असतं तर सगळे काळे, सगळे पांढरे, आणि सगळ्यांनी ठरवलं की नाही मी आज फक्त येल्लोच कलर घालणार, कसे सगळे पिवळे, चांगलं दिसेल का ते? नाही ना. म्हणून तिथे साम्यता असावी, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्शिएटपणा पण असावा, आहे की नाही. म्हणजे मी पिंक कलर, त्या पिंकमध्ये शेड असले तर चालतील, पण थोडासा वेगळा दिसणारा कलर असावा, बरोबर आहे की नाही मुलांना. म्हणून त्यांचं म्हणणं आहे इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, तुम्ही जर वेगवेगळे रंग घातले नाही तर तुम्हाला कोणता कलर चांगला दिसतो हे कसं कळेल, बरोबर की नाही. or you do not speak of those you don't know, जे अनोळखी व्यक्ती आहेत, जे अनोळखी माणसं आहेत, त्यांच्याशी तुम्ही जर बोलला नाही तर तुम्ही तुमच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरता, तुम्ही तुमच्या ऱ्हासाकडे जातात. जर आपण एकमेकांशी बोललो नाही तर एकमेकांच्या भावना आपल्याला कळणार नाहीत, विचार कळणार नाहीत, आपल्यात काय चुका आहे ते कळणार नाहीत, समोरच्याला पण त्याच्या चुका कळणार नाहीत, आणि आपण कशी उन्नती करावी कोणी आपल्याला सांगणार नाही, कारण आपण आपल्याच गर्वात असतो की नाही मी त्याच्याशी बोलत नाही, मी तर त्याच्याशी. असं नाही बाळांनो. आपण आपलेपणा सोडून, मीपणा सोडून जर कोणाशी अप्रोच झालो तर समोरचाही तेवढाच आपल्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, आपले विचार देवाणघेवाण होतात, त्याच्यामुळे आपली उन्नती साधण्यास मदत होते, बरोबर आहे ना. पुढचा पॅरा आहे स्टॅन्झा. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर ट्रबलंट इमोशन, ट्रबल मीन्स अनस्टेडी and are troubling. If you avoid to feel passion, तुम्ही एखादी गोष्ट एखाद्यापासून घेणं जर टाळलं, त्याच्याजवळ गेलेच नाही, त्याच्याशी बोललाच नाही, तर कसं कळेल तुम्हाला. आणि त्याच्या ज्या इमोशन्स आहेत, ट्रबलसम म्हणजे अनस्टेडी इमोशन्स म्हणजे आता एक करणं, लगेच दुसरं करणं, या ज्या अनस्टेडी, आपण म्हणतो ना स्टेडी राहा ना जरा, स्टेडी म्हणजे एका ठिकाणावर कायम राहा, स्टेबल राहा, कायम राहा, स्टेडीनेस दाखव ना जरा, असं म्हणतो की नाही. दॅट इज द मीन. दोज विच मेक युअर आयज ग्लिस्टन, शाईन, स्पार्कल. एखादं वाक्य कोणी आपल्याला बोलून गेलं, खूप छान, आज काय सुरेख दिसतेस तू, आपल्याला एकदम लगेच आपले इमोशन्स, आपल्या चेहऱ्याचे हावभाव बदलून जातात की नाही, आज मी पण सुंदर दिसतोय किंवा चांगला दिसतोय. ह्या ज्या भावना असतात ह्या आपण आत्मसात करू शकत नाही जर आपण केल्या नाहीत, समोरच्यांशी बोललो नाही तर ते आपल्याशी बोलणार नाहीत, चांगलं वाईट आपल्याला ते काहीच सांगणार नाहीत. मग आपली उन्नती साधेल का, आपल्यात काय चांगलं आहे काय वाईट आहे हे जर आपण करून नाही समजलं नाही तर आपली उन्नती साधेल का, नाही. मग अशी व्यक्ती जगते काय, गेली काय, किंवा त्याच्या भावना काय, याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही. आपण ऱ्हासाकडेच जाऊ. आपला हा जो ग्राफ आहे वरती येण्याचा, म्हणतात ना की ग्राफ हा उंच होण्याकडे गेला पाहिजे, वरती गेला पाहिजे, खाली नाही आला पाहिजे, बरोबर आहे ना. तेजीकडे जायचं आहे आपल्याला, मंदीकडे नाही जायचं आहे, बरोबर ना. म्हणजेच एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी शेअर करणं, शेअरिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर लाईफ. जर आपल्या भावना आपण व्यक्त केल्या नाहीत, एकमेकांशी शेअर केल्या नाहीत, तर आपण हळूहळू संपण्याच्या मार्गावर असतो, असं कवीचं म्हणणं आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ. तुम्ही तुमचं आयुष्य जर बदललं नाही,
वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुमच्या केलेल्या कर्माशी, जॉब म्हणजे नोकरीच नाही, तुम्ही जे काम करता आहात त्याच्यापासून तुम्ही समाधानी आहात की नाही, सॅटिस्फाईड आहात की नाही, तर ऑर विथ युअर लव, तुमचं प्रेम म्हणजे आईवर केलेलं प्रेम, वडिलांवर केलेलं प्रेम, भावा बहिणींवर केलेलं प्रेम, मित्रमैत्रिणींवर केलेलं प्रेम, याच्यापासून तुम्ही समाधानी आहात की नाही. तो मला आवडतो किंवा त्याला मी आवडतो म्हणून मला तो आवडलाच पाहिजे असं नसतं. किंवा एखादी व्यक्ती आपल्याला आवडून घेत नाही पण आपल्याला ती आवडते. कारण कसं आहे, या सगळ्या गोष्टी असताना कसं असतं, एखादी व्यक्ती स्पष्ट बोलते पण तिला आपलं हित पाहिजे असतं. आणि जे मित्र असतात ना, जो मित्र तुमच्या तोंडावर तुमचा चुका दाखवून देईल ना, तो तुमचा खरा मित्र. मी म्हणते, खरंच सांगते की मित्र हा नेहमी आपल्या चुका दाखवणाराच असावा. मित्र आपल्या चुकांमध्ये आपली साथ देणारा नसावा, कारण तो आपल्याला अधोगतीकडे लोटतो. आणि जो मित्र आपली चूक दाखवतो त्याला आपली प्रगती हवी असते. म्हणजेच तुम्ही ज्यांच्यावर प्रेम केलेलं आहे, जे तुमच्यावर प्रेम करतात, हे जर तुमच्या भावना एकमेकांशी, तुमचे संबंध एकमेकांशी नसले तर ते तुम्ही अधोगतीकडे चालला आहात, उन्नतीकडे नाही. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ, ज्याला आपण म्हणू सेफ म्हणजे काय म्हणू आपण, प्रिकॉशनमध्ये असेल, एखादं ज्याला आपण कुंपण घातलेलं असतं की नाही. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ, जे कुंपणामध्ये आहे ते काढून घेण्याचं जर तुम्ही रिस्क उचलणार नाही तर तुम्ही जीवन जगू शकत नाही. चॅलेंजेस फेस करायला जर माणूस शिकलं तर तो त्याचं जीवन उत्कृष्टपणे करतो. जर त्याला माहीतच नाही अडचणी कशा असतात, काय असतात, कशा अडचणींपासून ते घ्यायचं आहे, तर तुम्ही ते जिंकू शकत नाही, पाहू शकत नाही, तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, तुम्ही स्वप्नांच्या पलीकडल्या जगांमध्ये जर पोचला नाहीत, आपल्या आवाक्याचे, माणसाने स्वप्न हे नेहमी मोठं पाहावं आणि त्याला लागणारे कष्ट करावे. कळलं का? म्हणजे स्वप्नांच्या पलीकडले स्वप्न पाहावे म्हणजे कसं की आता एखादं चहा टपरीवाला असतो बघा, त्याचं खूप स्वप्न असतं मोठं की माझं मूल खूप शिकलं पाहिजे. आता एखादा चहा टपरीवाला असतो, त्याचा मुलगा हुशार असतो, तो त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करतो. म्हणजे त्याच्या स्वप्नाच्या पलीकडलं जे यश असतं तो ते संपादन करून आणतो. बरोबर? तो ते संपादन करून आणतो, म्हणजेच तो ते जीवन जगला, त्यांनी जे कष्ट केले ते फुलफिल झालेत, असं त्याचं म्हणणं आहे. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, जर तुम्ही त्याला स्वतःला उजागिरीच नाही दिली, स्वतःला परमिटच नाही केलं की तुम्ही ते स्वप्न पाहतात, तुम्ही कशाचे जगले? नाही जगले. स्वप्न हे नेहमी मोठं पाहावं आणि त्याच्यासाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी ठेवावी, तर तुम्ही जगत आहात. ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम द सेन्सिबल ॲडवाईस. सेन्सिबल म्हणजे भावनिक, वाईज, फुल ऑफ कॉमन सेन्स. सेन्सिबल म्हणजे जी अचूक, महत्त्वपूर्ण, योग्य असा निर्णय आहे, सूचना. ॲडवाईस म्हणजे सल्ला. सेन्सिबल ॲडवाईस, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल, ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, एकदा तरी आयुष्यात, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. वाईज, कॉमन सेन्सपासून दूर असा विचार करणं जर तुम्ही सोडलं तर तुम्ही ऱ्हासाकडे जातात, तुमच्या अधोगतीकडे तुम्ही जातात, असं कवीचं म्हणणं आहे. आता डाईंग स्लोली म्हणजे लुझिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. बरोबर आहे? हॅपी फ्युचर म्हणजेच तुमच्या ऱ्हासाकडे, अधोगतीकडे. व्हॉट थिंग्स कॅन लीड टू स्लो डेथ, काय काय गोष्टी आहेत, हे कम्प्रेहेन्शनचा भाग आहे. आता आपण कम्प्रेहेन्शन बघूया त्याच्यावरचं. कम्प्रेहेन्शन कशाच्यामुळे तुम्ही कराल? जर तुम्ही ट्रॅव्हलिंग नाही केलं, जर तुम्ही रीडिंग नाही केलं, जर तुम्ही लिसनिंग ऑफ साऊंड नाही केलं, कशाचा साऊंड ऐकायचा आहे आपल्याला? लाईफचा साऊंड ऐकायचा आहे. ॲप्रिशिएट नाही केलं स्वतःला, तर तुम्ही अधोगतीकडे जाता आहात. तुम्ही लीड टू द स्लो टुवर्ड्स द डेथ. ओके, देन व्हॉट इज दॅट मेक्स लाईफ ग्रोथ लिव्हिंग? गिव्ह 4 पॉईंट्स. तुम्ही जीवन जगता आहेत हे कशावरनं सिद्ध कराल? इफ यू चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचं आयुष्य, रुटीन, दिनक्रम जर बदलला, तुमचे सेम जे जाणारे पाथ आहेत, तुमचा रोजचा जो रस्ता आहे, तुमचं नेहमीच नाही मी आज अभ्यासच करणार दिवसभर आणि तेच करत राहिले,
तर सगळ्यांना माहित आहे कुठे असेल तो अभ्यासच करत असेल. पण तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी कोणाला दिसतात, अरे आज तर तू छान मस्त तिकडे दिसला आम्हाला, असं बोललं जातं. म्हणजेच तुम्ही त्या गोष्टींना आत्मसात करता आहात. तुम्हालाही चेंज आवडतो, प्रगती आवडते, उन्नती आवडते, चांगले विचार आवडतात. इफ यू डू नॉट इंटरसेक्ट इच अदर यू कांट डू दिस. वेन यू आर स्टार्टिंग इंटरसेक्टिंग विथ इच अदर, एकमेकांचे विचार एकमेकांना जर मिळाले, जुळले, बरोबर आहे, तर तुम्ही ते लाईफ टाईम म्हणजे सजीव आहात, म्हणजे तुमचं लाईफ तुम्ही उपभोगता आहात असं समजेल. तर हा झाला कम्प्रेहेन्शनचा पहिला प्रश्न आपला, बरोबर आहे. आता आपण बघूयात की याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत की तुम्ही सांगा फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह. रीड द डिफरंट मॅसेजेस इन द पोएम गिव्हन बिलो. चूज दॅट वन दॅट सूट्स धिस पोएम बेस्ट. या पोएमला योग्य अशी लाईन कोणती आहे आता याच्यामध्ये? फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह यू, फुलफिल ऑल ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स, बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू, ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅड टेकन. या सगळ्या गोष्टी याच्यात आहे. कीपिंग युअर सेल्फ एस्टीम इंटॅक्ट, जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ. सगळ्याच पोएम या गोष्टी या पोएममध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला, बरोबर आहे की नाही. आता याच्यामध्ये 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पोएम अशा दाखवा ज्याच्यामध्ये पर्सन डल आहे असं तुम्हाला कसं कोणत्या लाईनवरनं दिसेल सांगा बघू. कसं? इफ यू अवॉइड टू फील पॅशन, बरोबर आहे. इफ यू डू नॉट लिसन युअर internal thoughts, internal expectations from yourself, means if you don't appreciate yourself, okay, and if you run away from the sensible advice. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आपण कम्प्रेहेन्शन मध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे यांनी इथे की राईट द अपोजिट of the following using different words and phrases. You do not travel, you should travel, okay, as much as you can. असं त्यांनी दिलेलं आहे. याच्यात 2 शब्द कोणते आले? यू डू नॉट ट्रॅव्हल, यू शुड ट्रॅव्हल. म्हणजे तू प्रवास केला पाहिजे आणि तू प्रवास नाही केला पाहिजे. तू प्रवासाला जाऊ नको आणि तू जा. या 2 गोष्टी अशा प्रकारचे तुम्हाला फ्रेजेस किंवा वर्ड्स हे विरुद्ध शब्द तुम्हाला विचारले जाऊ शकतात, जे की मी तुम्हाला फळ्यांवर सांगेल. आपला जेव्हा क्वेश्चन येईल की नाही अपोजिट वर्ड्सचा वगैरे ग्रॅमरचा, तेव्हा मी तुम्हाला तो सांगेल की कसं ओळखायचं की आपल्याला आता कोणता शब्द या ठिकाणी योग्य किंवा अयोग्य आहे. ओके. लिव्हिंग बेटर लाईफ. लिव्हिंग बेटर लाईफसाठी तुम्ही काय करू शकता? चार्ट आउट दिलेला आहे इथे एक तुम्हाला. लिव्हिंग अ बेटर लाईफ तुम्हाला राईट अ पॅराग्राफ युझिंग द पॉइंट्स असं दिलेलं आहे, बरोबर आहे. हा प्रश्न आपल्याला कुठे येऊ शकतो? राईट पॅराग्राफ रायटिंगमध्ये. पण हा कम्प्रेहेन्शनचा भागही असू शकतो बरं का मुलांनो. असं नाही की तुम्हाला नाही विचारू शकत, ते तुम्हाला याचा विचारू शकतात कम्प्रेहेन्शनमध्ये. लिव्हिंग अ बेटर लाईफ. गेट रीड ऑफ 1 बॅड हॅबिट ॲट अ टाइम. वाईट गोष्टी सोडून देणे म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? कम आउट फ्रॉम रुटीन, डू युअर स्टडीज, इंटरॅक्ट विथ अदर्स, बरोबर आहे. अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, बी पॉझिटिव्ह. बी इन अ कॉन्व्हर्सेशन ऑफ पॉझिटिव्ह पर्सन्स. आता पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे कसं कळेल? जी व्यक्ती तुम्हाला तुमचे गुणदोष दाखवून देईल ती व्यक्ती तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करते, असं एक सर्वसाधारण थिंकिंग असतं मित्रांच्या बाबतीत. आणि जी निगेटिव्ह आहे की नाही 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 तू असंच कर, हां तू जा, अभ्यास करू नको, चल चल आपण बाहेर जाऊ फिरायला, असं जो मित्र म्हणतो ना त्याला असं वाटतं मला तर मार्क कमी मिळतात यालाही मिळू देत ना, तो मित्र नाही आहे तुमचा. एखादा मित्र म्हणेल ना जाऊ दे मला नाही वाटत अभ्यास करावा असा, पण तू करणार आहे, तुला तर चांगले मार्क मिळतात, नाही मी अजून चांगले मार्क मिळतील असा जो मित्र म्हणेल अशाची संगत धरा. हा पॉईंट तुम्ही इथे लिहू शकता बाळांनो. ट्रस्ट युअर सेल्फ, लव्ह व्हॉट यू डू. स्वतःवर विश्वास ठेवा. मी जे करतो आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी जे हे करतो आहे हे योग्य आहे आणि याच्यातून मला चांगलाच रिझल्ट मिळेल.
असं तुम्ही स्वतःवर विश्वास करायला शिका. म्हणजे काय, याच्यावर तुम्हाला 2-3 वाक्य लिहिता येतील. ट्राय टू एनरिच युअर माइंड बाय बिकमिंग अ लाईफ लॉंग लर्नर. लाईफ लॉंग लर्नर म्हणजे हा जो शब्द इथे म्हणजे दिलेला आहे त्यांनी लाईनमध्ये, लाईफ लॉंग लर्नर म्हणजे आयुष्यभर शिक्षण घेत राहणं. माहीत आहे का, एक इंग्रजीमध्ये साधारणपणे वाक्य वापरलं जातं, बी ऑलवेज अ स्टुडंट. बी ऑलवेज अ स्टुडंट म्हणजे विद्यार्थी दशेत राहा तुम्ही. कधी कोण तुम्हाला काय शिकवेल आणि कुठून काय शिकता येईल याचा जर तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहिलात ना, तर तुम्हाला कधीच अडचण येत नाही. पण मलाच हे सगळं येतं आणि दुसऱ्याला येत नाही असं जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला कोणी शिकवायला तयारही होणार नाही. म्हणून बी ऑलवेज अ स्टुडंट दॅट यू कॅन डेव्हलप युअर नॉलेज. तुमचं एक छोटंसं मूल सुद्धा चांगली सवय देऊ शकतो बाळांनो. खूप विद्यार्थी असतात, एखादा विद्यार्थी शिक्षकाला शिकवून जातो, बरोबर आहे की नाही. आपण खूप अभ्यास करतो, पण एखादी गोष्ट जी आपल्याला येत नाही तो एखादा ढळतला विद्यार्थी सुद्धा सांगून देतो. का नाही. माझं म्हणणं असं आहे की एव्हरी चाइल्ड इज अ युनिक क्वालिटी. एव्हरी चाइल्ड इज हॅव्हिंग युनिक क्वालिटी. एखाद्याचं डोकं अभ्यासात चालतं, एखाद्याचं डोकं खेळात चालतं, एखाद्याचं डोकं संगीतामध्ये चालतं, एखाद्याचं डोकं गेममध्ये चालतं. म्हणायचा अर्थ असा आहे की एव्हरी चाइल्ड इज युनिक. एव्हरी चाइल्ड इज युनिक अँड द युनिकनेस फ्रॉम दॅट चाइल्ड वी मस्ट ॲक्सेप्ट इट. आपण त्या मुलाच्या याच्यातली युनिकनेस ओळखून त्याला डेव्हलप केलं पाहिजे. Sharing and caring makes life enjoyable. If we care and share our thoughts, our emotions, life is very enjoyable. जीवन हे खूप आनंदी आहे जर आपले विचार, आपले देवाणघेवाण होत राहिली विचारांची, तर आपण लाईफ हे अत्यंत उत्कृष्टरित्या जगू शकतो. कारण ते फुल ऑफ इमोशन्स आहेत. सुख, दुःख, आनंद, राग, द्वेष, मत्सर, बरोबर आहे की नाही. या सगळ्या भावना आपल्याला याच जगात पाहायला मिळतात, सगळीकडे पाहायला मिळतात. एकाच घरात 4 लोक राहत असतील तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, एकसारखा कुठेही नसतो. परंतु ते एकमेकांना ॲडजस्ट करून राहतात की नाही, निघून जातात का सोडून, नाही. तसंच मित्रमैत्रिणींचंही असतं. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात हे असतं. बी हंबल, रिस्पेक्ट अँड वेलकम, ॲक्सेप्ट ईच डे विथ अ स्माईल. जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा आनंदाने, उत्साहाने, हास्याने किंवा त्याला स्माईल देऊन करा. सकाळी असं मरगळलेल्या चेहऱ्याने उठायचं नाही, फ्रेश माइंडने उठायचं. हे परमेश्वरा, तू मला आजचा दिवस दाखवला, मी तुझा खूप आभारी आहे असं म्हणायचं. बघा तुमचा दिवस जातो की नाही. हे परमेश्वरा, आज मी उठलो आहे, मला ना आता अभ्यास करावा असं वाटत नाही, असं जर म्हणत उठाल ना तर मी निश्चितच अभ्यास करणार नाही. तुम्ही उठलात ना की असं म्हणा परमेश्वराला, थँक यू गॉड फॉर बीइंग विथ मी अँड शोईंग मी दिस न्यू डे. आय वॉन्ट टू डू माय ऑल स्टडीज. बघा तुमचा अभ्यास चांगला होतो की नाही, मस्त होईल एकदम अभ्यास. तर हे झाला कम्प्रेहेन्शनचा भाग, बरोबर आहे. आता आपण बघू ॲप्रिसिएशनकडे. ॲप्रिसिएशनमध्ये आपले 5 क्वेश्चन ठरलेले असतात. मोस्टली तेच विचारतात विद्यार्थ्यांना. टायटल, आपल्या पोएमचं टायटल आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, बरोबर आहे. पोएट पॅबेलो नेरुडा झालं. तिसरा क्वेश्चन काय असतो मोस्टली आपल्याला याच्यातला, तिसरा क्वेश्चन दिलेला असतो रायमिंग स्कीम. पण याच्यामध्ये रायमिंग स्कीमच नाही आहे या पोएममध्ये, बरोबर आहे का. त्याच्यामध्ये फ्री वर्स लिहिलेला आहे, मुक्तपणे, मुक्त छंदाने लिहिलेली ही कविता आहे. फिगर ऑफ स्पीच काय काय याच्यामध्ये, ॲपॉस्ट्रॉफी आहे, रिपिटेशन आहे आणि सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया तुम्हाला मराठीत सांगते मी आधी. आता पोएम मी तुम्हाला समजावून सांगितली आहे, तेव्हा मी आता अगदी सारांश त्याला काय म्हणू, सेंट्रल आयडिया त्यालाच म्हणतात, बरं का. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज मस्ट फ्लो अँड रिन्यू इटसेल्फ. मीन्स आपण आपलं आयुष्य हे छानपैकी नवीन प्रकारे जगावं आणि त्याचा एक जो फ्लो असतो ना तो पॉझिटिव्हिटीकडे असावा, नेहमी निगेटिव्हिटीकडे नाही. माझा अभ्यास झाला नाही, मला तर मार्कच मिळणार नाही, माझा आज अभ्यास झाला नाही, पण मी आज हा 90% पूर्ण करेल आणि उद्या 100% म्हणजे मला चांगले मार्क मिळतील, असा त्याला म्हणू आपण पॉझिटिव्हिटी. ओके. वी ऑल लिव्ह अ लाईफ विथ फुल्ली अँड ओनली वेन वी एनरिच अवर सेल्फ. आपण आपल्याला जेव्हा उन्नती करू,
आपले विचार जेव्हा आपण मोठे करू, आपले विचार करण्याची क्षमता, देवाणघेवाण करण्याची क्षमता जेव्हा वाढवू, तेव्हा आणि हे कसं वाढवू, आपण एकमेकांचं नॉलेज शेअर करू, एकमेकांचे इमोशन्स शेअर करू, एकमेकांचे काय म्हणतात त्याला, देणं घेणं जे म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण, शेअरिंग, बरोबर आहे, शेअरिंग करू एकमेकांसोबत. माझं पुस्तक आहे मीच वाचेल, तिच्याजवळचं घेणार नाही, तुझ्याजवळ दुसरं पुस्तक आहे का, तू मला दे, माझ्याजवळचं पुस्तक मी तुला, म्हणजे नवीन काय आहे एकमेकांच्या पुस्तकांमध्ये ते पण कळतं. त्याला म्हणून आपण शेअरिंग विथ युअर फ्रेंड्स, विथ युअर रिलेटिव्स, विथ युअर फ्रेंड्स, विथ युअर ममा, विथ युअर पापा, विथ युअर डॅड, विथ युअर सिस्टर, सगळ्यांसोबत जर शेअरिंग करायला तुम्ही शिकलात तर तुमचं लाईफ आहे मोस्ट एक्साइटिंग, चॅलेंजिंग आणि असं इमोशनफुल राहील की तुम्ही त्याच्यामध्ये सजीव आहात, तुमचे इमोशन्स जागृत आहे असं दिसेल लोकांना. रुटीन आणि बोरिंग तुम्ही नाही आहात हे लोकांना कळेल. ओके, इफ वी यूज अवर सेल्फ लाईफ, इफ यू ग्रॅस्प एनिथिंग फ्रॉम द अदर पर्सन, तुम्हाला जे काही मिळेल ते त्या समोरच्या व्यक्तीकडनं आत्मसात करण्याची वृत्ती, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जेव्हा चांगला असेल, त्याला काय म्हणू आपण, ओव्हर कॉन्फिडन्स कधी नसावा माणसामध्ये. आपण ओव्हर कॉन्फिडंट कधी नसावं. कॉन्फिडन्स इज अ व्हेरी गुड थिंग, बट ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज डेंजरस. ओके, सो रिस्पेक्टिव्हली और कन्व्हेन्शनली वी स्टार्ट डाईंग स्लोली इन्स्टेड ऑफ लव्हिंग लाईफ फुली. जर आपण ओव्हर कॉन्फिडंट झालो तर आपण ऱ्हासाकडे जाऊ, उन्नतीकडे नाही. ठीक आहे, मग इथे आपली आज ही पोएम झाली तिसरी पण. सो ऑल द बेस्ट.